आंदोलन हे 30 मेला सुरुवात होणारे आंदोलन अंमलबजावणीपासून आंदोलन उभा राहणार थोडं प्रेस कॉन्फरन्स आहे हैदराबाद कॅपिटलचा जी आर काढायला असून सुद्धा प्रमाणपत्र अधिकारी आमपासून काहीतरी त्रुटी काढते आणि देतच नाही. मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी असं गॅजेटियरच सांगतो आणि त्याची जी जनगणना आहे जनगणनासुद्धा डाउनलोड अपेक्षित जनगणनेचं सुद्धा त्याच्यामध्ये ते साफ ॲड न केल्यामुळं आणखी प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे सातारा संस्थान हैदराबाद कॅपिटलचा जी आहे आणि त्यानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाण तातडीने हा एक उद्देश दुसरा की सातारा संस्थांचं या जिल्ह्याचा जी आर काढलेला आहे ताबडतोब कोणते गुन्हे दाखल केले विनाकारण त्यामुळे या नोकऱ्या देण्याच्या संदर्भातला जे आहे 60च्या मार्फत ज्या योजना बंद झाल्या या शिक्षण त्याबाबतची मागणी आपण सगळ्या परतावे दिले जातात मुदतवाढ दिली नाही वर्षी द्या आणि तिला मुदी पण शोधायला तर याबाबतची सुद्धा आपण काय पुरं पाठीमागे चांगलं चालू आहे त्यामुळं आंदोलन करावं आंदोलनाला पुढे निघाल्या त्यामुळे ग्रामपंचायतला प्रत्येक लावून आवश्यक महत्त्वाचं आणि ज्यांचे कोणते प्रमाणपत्र निघाले त्याच्यावरती त्यांनी ॲडमिशन केली त्याला नोकऱ्या त्या मात्र मुद्दाम जाऊन ठेवल्या सरकारनं त्यामुळे हे आंदोलन खूप मोठं होणार आहे आणि आता तुम्हाला 30 मेला दिसल सरकारला की आंदोलन किती भयानक स्वरूपात शांततेचं आंदोलन पण इतकं भयानक पसरलंय आता मात्र सरकारला देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून त्यांना टार्गेट केलं जाते असा आरोप गणेश नाईकांनी केला आहे. चांगला माणूस त्याला एवढ्या वेळ सुट्टी चांगला माणूस असं बामणं घेणं असं नाही म्हणत मराठी किंवा असं मुलीत नाही घेत जातीला कधी मुलीत नाही घेत जातीत मुलीत नाही मुलीत नाही म्हणजे मुलीत नाही असतं तर मराठी त्याला निवडून घेत असतं त्याचं बघण्याचं असं म्हणजे तो माणूस राज्याचा पालकत्व स्वीकारला त्यांच्यावरती जबाबदारी त्यांच्या गोरगरिबांची प्रश्न आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न त्यांना नाही भांडायचं कोणाला नाही त्याच्याबद्दल माझं म्हणणं आहे याच्यानंतर तुम्ही असं बोलू नका तुम्हाला मागत पडेल माझ्या एवढेच वेळेस की आम्हाला वाटतं योग्य काम करतो तेव्हा एखादी काही अडचण आली कोणा लावलं ते काम करते म्हणून म्हणायला खूपच अंगावर घ्यायचं नाही त्याला नसतं मध्ये असं नसतं त्याला काय जो माणूस प्रमुख त्या माणसामुळेच आम्हाला शेत नव्हतं त्यांनी जी आर काढलाय त्यांनाच भांडणं आहे ना जी आर काढा त्या जी आर काढला त्याची अंमलबजावणी करा त्यांनाच भांडावं लागलं ना आमचं म्हणणं आहे आम्ही सत्तेवर बसवलं त्यांना त्यांनी मराठीचं म्हणत जिंकलं बस हॅलो सर लाईव्ह चालू करा लाईव्ह बंद केली जालना लाईव्ह बंद पडलं होतं चालू करा ना लोक आमच्याच अंगावरती बसतो टोळी किती आहे मला किती वेळ लागणार किती टोळी बोलणार आहे तर तुझं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होणार मला घेतो ना तुला माहिती आहे मी काय चीज एकदा बघितलं तो आणखीन एकदा बघायचं मी बोलत आहे त्याच्यात विचारू द्या त्यात धनंजय मुंडेंनी मराठा भवन उभारण्यासाठी
त्यांचं जे प्रतिष्ठान आहे नाथ प्रतिष्ठान याच्या वतीनं 28 गुंठेची जागा पण दिली. 28 गुंठे जागा दिली त्यांनी. उत्तर लगेच त्यांना इथंच मी आता बघितलं तर इथं आता उपोषण चालू आहे. माणसाची धोपाला सोडलं ना, पण दिलं भवनाला जागा दिली आणि नंतर दुसरीकडे वर्ग केली म्हणून सुरू होत. किती प्रेम आहे त्याचं आम्हाला चांगला माहिती. आणि आज तर सत्कार कार्यक्रमातच बोलत होते 28 गुंठे जमीन दिली म्हणून. अरे त्यांचा खूप आहे त्या जातीविषयी यांची टोळी वापरते लाभार्थी त्यांच्याविषयी वेगळं वेगळं बोलायला लावते आणि ते बोलल्यामुळं यांचं अस्तित्व खराब व्हायला लागतं. त्याला कळायला त्याला मला घेतल्यावर त्याला काय परिणाम होणार आहे राजकीय त्याच्या ध्यानातच येत नाही. त्याची मस्ती जिरीत होती. त्याला माझंच काय तो सांगितलं काय केलं समाजाला माहिती नाचता किती डावं टाकतो कोणाला भेटतो. हे लोक कोणाला भेटतील लोक आहेत आमच्याकडे लोकांचे. तो कसा पाठवतो आता किंवा भेटत नाही कसा भेटत नाही. आता कोणाला पाठवतो संभाजीनगरच्या कॅनॉटला तिथे साधी एखादी बनेल घ्यायचं म्हणलं तर माझं हिंमत लागेल. तिथं मोठमोठाले जेवण करणं तिथं मोठमोठाले कपडे घेणं हे त्या व्यक्तीचं कामच नाही. त्यांचे लोक घेऊन जातात. काय शिकवतो मला कोण मुंबईत भेटतं किंवा माझ्यावर भेटते काय करते तू काय करतो बडोलीचा पंप कोण भेटतं तू ते शिकूच नको. ती द्वेष आहे तुला. ज्या मराठ्यांनी मोठं केलं ना त्यांना त्यांच्यात पुढं मारण्याचा उद्योग पुढं. त्यामुळे ती जितका माया माझं तितकी लावणार तितकं मी तुला सांगतो ना. कुणबी दाखले चॅलेंज केले म्हणून ते ओबीसी आंदोलनाचे मंगेश साने गोळ्या घालण्याची मला काय 1900 मंगेश साने राज्याचा मालक कोणीच नाही. फडणवीसांनी ते आल्यापासूनच सगळी प्रक्रिया थांबली आणि सगळी प्रक्रिया सुरू होणार. आता सरकारला आम्ही थंड पाडलं. शॉर्टकट होतं. प्रक्रिया सुरू होणार नाही तर सरकार थंड पाडलं. आंदोलनासाठी राज्यभरात किती मराठा समाज माझा जीव या तिथं बोलवत नाही. समाजाच्या व्यथा समाजाचे समाधान करणं माहिती मला शरीराची चिंता करून नाही. असं आंदोलक नसतो. समाजाला जिथं जिथं समाजाची व्यथा संकट तिथं आपण आंदोलक म्हणून उभा राहिला आणि प्रामाणिक म्हणून काहीतरी डोळ्याच्या पाठीला ठेवून नाही. डोळ्यासमोर काही हिट ठेवून समाजाचं काम नाही होऊ शकत नाही. त्या माणसाला आपण जर पाठीमागं काही आड किंवा चेहऱ्यापुढं काही ठेवून जर एखादं आंदोलन उभा करायला गेलो तर समाजाचं कल्याण कधीच होऊ शकत नाही. मी एकच देठ धरलेले किंवा माझा समाज आहे त्या समाजाला मला उंचीवर न्यायचं. त्याच्यासाठी मी प्रामाणिकपणानं लढतो. जीवाची पर्वा करत नाही पुढेही करणार नाही. म्हणूनच आम्ही लढतो ना. लढावं तर लागतं. समाजालाही ते सांगितलं वारंवार आपल्याला लढावंच लागतं. त्याच वेळेस समाजाचं कल्याण आहे. 30 मेला महाराष्ट्राच्या एकाही मराठा समाजानं घरी राहू नये. एकच दिवस यातून 30 मेला नंतर नाही आला तरी चालतं. यांना मी नीटच करतो. आकडा सांगणं अवघड लय अवघड. मराठी एकदा जर उसळले तर आपण चिंताचार राहायचे. आम्ही अंतरवली सहज तयारी केली तरी आसपासच्या 60-70 किलोमीटर मराठा समाजाची गणती करणं अवघड आहे. किती मराठा समाज येणार आहे हे मोजणं खूप अवघड आहे. मराठा लय मोठं आंदोलन होणार. मराठी घरी राहणार नाही हे मात्र चालेल. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की 16 संघटनेचे लोक जे आहेत ते तुमच्या विरोधात 2-2 कोटी कोणी मंत्री देतो आहे आणि खरं तर तो मंत्री कोण आणि हे 16 संघटना कोण हे तुम्ही सांगणार आहेत की तुमच्या आंदोलनाच्या विरोधात कुणी बोललं तर लोकांमध्ये हे 16 संघटनेपैकी कुणीतरी असावेत असा संभ्रम निर्माण करण्यासाठी तुमचं वक्तव्य? आजपर्यंत संभ्रम निर्माण आपल्या कुठेतरी झाला नाही. आपण समाजाला आत्तापर्यंत आत्तापर्यंत आणि मीडियावाल्याला तर नाहीच. म्हणून मीडियावाले बांधव सुद्धा विश्वास ठेवले की खोटं नसते. मी
फेडायसाठी करत नाही. पुढे किती वारा झाले आतापर्यंत. मी काय थांबव म्हणून थोडं बोललो नाही. याच्या अगोदर मी कितीतरी जणांना पिरी येऊन खेळून गेले, संपले. पण हे मनानेच शाणे झाले वाटतं. बरं झालं त्यांच्यापर्यंत वार्ता गेली की हे आता बिल फुटलंय नको. आणि मंत्र्यालाही वाटलं असं आपला तर देवारच होईल, कारण निवडून यायचं आहे पुन्हा वाच करून जशी. काय बोलणार ते माझ्या विरोधात? काय बोलायचं तो समजा बोलले काय बोलणार? काय बोलाय? मी काय खाल्लं का पिल्लो का माझ्याजवळ काय काय माझ्याजवळ नाही भाऊ, काही माझ्याजवळ आत्ता नाही. हा एवढ्या उंचीवर गेला माणूस 2-2 5-5 गाड्या तरी येडे काय तुम्ही? मी आणखीन मी माझ्या जमिनीवरच पाय ठेवले माझ्या समाजात. अरे नाही राव, खरंच काही नाही माझ्याजवळ. अरे नाही माणूस आणले फुगीर जाऊन येतं उंची पैसा का आम्ही इथं ठुत असतो लोकांना दिसत. माणसं दम नाही खात, पैसा दम नाही खात आमचं. असं नाही होत गाड्यात घेईन वाड्यात घेईन आमकच करेन तमकच करेन काहीच नाही. आणि दाखवा माणूस, एक माणूस दाखवा की येणे दिलं म्हणून जाऊ द्या. बाकी कसं समज तरी शंका घेईन माझ्या कशा नाहीच काही घेतलं नाही दिलं. आता यांचं दुकानं बंद झाली, आता मी त्याला काय तुम्ही इमानदारीने लढायचं. मी लढलो, मी मागची लढाई पुढं नेतो. अण्णासाहेब पाटलांचं बलिदान केलेलं वाया जाऊ द्यायला, अण्णासाहेब जावळे पाटलांचं वडसे पाटलांचं मी जाऊ द्या ना. ती मी पुढे घेऊन चाललो, तुम्ही घेऊन जायचं काय त्याचं. आणि काय मोठं म्हण ठेवायला हरकत तेव्हा नाही जमलं आपल्याला हे कोणा पूर्ण करतोय चला राहायचं मागोबा. काय अडचण आहे? काय अडचण काय? तुम्हीच असं असं कशा राहिले गुंतून बाबा तर चल करताय का त्यासाठी का पुढे दाखव? काही होणार नाही, काय नाही होणार. षडयंत्रच उघडं पडलं, लय मोठं होतं ते, खूप मोठं होतं ते. आणि त्यांनाही कळून चुकलं. त्याचे फोटो पण आले नाही असं पण नाही, फोटो पण आले. पण मी संयम धरतो, मी बघतो. शेवटी माझाच भावने बदलतो का? कारण माझ्याजवळ दाखवायला अडसा एकदा दाखवलं तिला अवघड. माझ्या विरोधात कोण कोण बोलतं त्याचे रोज दिवसातून 10-15 निरोप तरी आमच्याकडे बोलणारच पण. मी पहिल्यांदा आता मीडियासमोर बोलायचं नव्हतं. मोबाईलमध्ये गच भरलंय गच. कोणा ध्यानात कोणी काय त्याला कोणी काय त्याला कोण विचारतंय, कोणी 12 बदली आली असली कोणी येत बसले, कोण विचारतंय कोण काय गरज पडली कुणाला. तुम्ही उपोषणाची घोषणा केल्यानंतर आता तुम्हाला विरोध व्हायला सुरुवात झाली. बबनराव तायवाडे म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांनी गुलाल उधळला आणि आता आंदोलन पुन्हा हाक देत आहे. त्यांना समजतच नाही की चाललंय काय आणि ओबीसी समाजाला लागता कामा नाही असं त्यांचं म्हणणं. मला कळत नाही, तुम्ही मात्र येतं हुशार येतं आम्ही भाऊशिवाय तुम्हाला बोलत नाही, तुम्हाला कळतच नाही. तुम्हाला कळत नाही पण तुम्ही त्या शिकला बोलता आणि खाजगी माहिती वेगळा बोलता. खाजगी माहिती म्हणताय मराठ्याचं त्यांनी काढल्याने आणि ओपनमध्ये बोलताना तुला उदाळा म्हणतात ज्या कपडे असेल ना एखाद बार आपण वावर घेतो काही घर बांधलं आपण 4 लोक घरी जेवायला बोलतोच ना. घर बांधल्यावर वास्तुशांती जेवायला बोलतो तिथून पुढं काही करावं लागत नाही. काय करावं झाडून लोटा करावं लागत असेल, उली करता कुत्रा काढावं लागत असेल. एकदा वास्तुशांती केली एकदा म्हणला टॅकला लगेच असं असं काही का गोदाड्या झटका लागतात, पुन्हा रगी आणा लागतात, पुन्हा कलर खराब झाले द्यावा लागतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालू नये. काय विषय केंद्राकडे नाही. कुणबीचा विषय क्रमांकाला मराठी विषयची जी यादी त्याच्यामध्ये केंद्राकडे असताना आम्ही 100% केंद्रात केलं. त्यात काही दुमत असायचं काहीच कारण नाही. परंतु गॅजेट इथं हैदराबादचं 7 संस्थांचं पश्चिम महाराष्ट्र इथल्या सरकारनं तो अहवाल घ्यायचा असतो आणि ते लागू करायचं. जसं की 1994ला ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस केंद्राने नाही दिलं, राज्यानं त्याला मंजुरी आहे. त्यावेळेस पोट जाती उपजाती म्हणून ओबीसीच्या 1954च्या ज्यानुसार आधी मूळ ओबीसीची जात 180. आता जे 376 काय झाल्या या पोट जाती उपजाती म्हणून 1954च्या ज्यानं घातलं. 1967 पासून त्यांनी 94 पर्यंत बऱ्याच वेळेस घातल्या. आता 2012 पर्यंत सुद्धा घातलं. आता सुद्धा उपजात पोटजात म्हणून आपलं आंदोलन सुरू होतं मला वाटतं 23ला. आता सुद्धा त्यांनी घातलं की राज्याच्याच अधिकारात येतं, केंद्राच्या अधिकारात येत नाही. दिल्लीला जायचं नाही, इथंच घ्यायचं मिळवायचं आणि इथंच आंदोलन करायचं. की इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावू देणं
आणि ही भूमिका सरकारची आधीपासूनच आहे असं संजय शिरसाट म्हणतात आणि सरकार त्यांच्या मागण्याबद्दल सकारात्मक आहे असं देखील शिरसाटने आपल्या मी कुठं म्हणतो दुसऱ्याला धक्का लावा दुसऱ्याचं आरक्षण कुठलंच नाही ना. आम्ही ओबीसी आरक्षणाचं आमचं खाल्लंय 70 वर्ष. उलट ज्याने ज्यांनी खाल्लं त्याचं संपत्ती जप्त करायला पाहिजे. कारण आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार आता. आमचं आरक्षण आता समजा 2 निघाली होतं आता 1 निघाली तर काय 1 लाख निघाली. 1 लाख लोकांचं 50 वर्ष पिढ्याचं वाटलं झालं. ही बॅकलॉग कोण भरून काढणार आता. यांनी खाल्ले आमच्या जागा. यांनी का खाल्ले. आता आमच्या 67च्या नोंदी निघाल्या. गेले 50 वर्ष आमचे गेल्या 5 पिढ्या. याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं. 50 वर्ष कुणी दिलं नाही. हे आमचा शत्रू कोण. त्यामुळं आमचंच आम्ही मागतो. यांनी आमचं खाल्लंय. आम्ही यांचं कोणाचंही मागत नाही. आम्हाला याची गरज नाही आरक्षण घ्यायची. आणि आम्ही आमचे सक्षम आहेत लढायला. आम्ही एकटेच 50% राज्यात सगळ्याची पाठ पुरवतो आम्ही. काय अडचण. आमचं आरक्षण हे ओबीसी आणि आम्ही ते घेणार आहेत. गॅजेटच्या यांचा आत्ताच आहे राव. हे आत्ता आलेत आरक्षणात. आम्ही 150 वर्षापूर्वीच्या नोंदी येतात आणि ते मी घेतो आणि घेणार आहे. फक्त एवढंच आहे. जळणारे येत आमचं खपत नाही. त्या डोळ्यातून उतरतोय आम्ही. त्यामुळे आम्हाला फक्त टप्प्याटप्प्यात घेणे मराठ्याला ते कळत. सरसकट मिळू शकत नाही. सरसकट कडत जायचं आणि दम्मान जायचं. त्यातला आमचा समाज उळीत येत असे नामवंत लोक त्यांच्या समोर झालेले हो असं ठरलं होतं. म्हटलं तुम्ही किती खोटा बोला हो. माझा समाज साक्षीदार आहे. उद्या तुम्ही कोर्टातून पडता तुमच्या गव्हर्नमेंट हे सरकारमध्ये म्हणजे सोडी नाही सोडी काय त्याच्याशी नाही मला देणं घेतलं. इथं सिद्ध झालं. अटक करा नका करू सल्ला द्या नका द्या. इथं समाजात तुम्ही बोललात हे कोर्ट माझ्यासाठी समाज महत्त्वाचा. ते न्यायाने घेऊन ते जाणं कोणी अधिकाऱ्यांनी सोडून दिलं तपासून करणं कुठाने करणं अशी मला त्यात नाही. तुम्ही त्यामध्ये आणखी काही पुरावे देणार होतात व्हिडिओ करून त्याला देखील दिले. सगळं त्यांच्याच मोबाईलमध्ये आणि सगळ्या तपास अधिकाऱ्यांनी त्यांनीच घेऊन पुढे. एवढं असून त्यांना काय करायचं तिकडे आम्ही आमचं ठरू. वेळ आली. ओके चलो धन्यवाद.